लाडकी बहीण योजनेनंतर आता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सरकार नवा उपक्रम राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे। उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मुलींसाठी कमवा आणि शिका योजनेचा विचार सुरू असून विद्यार्थिनींना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी मिळण्याची शक्यता आहे। विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये CSRच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याची तयारी असल्याचं सांगितलं जातंय। या योजनेचा सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे। मात्र या प्रस्तावावर विरोधकांनी टीका केली आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना पैसे वाटण्यापेक्षा महाविद्यालयांमधील मूलभूत सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता काहीसा कमी झालाय। मात्र मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण कायम आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या 5 जिल्ह्यांना काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेषतः दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येऊ शकतात। राज्यातील इतर भागात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे। काही ठिकाणी आकाश ढगाळ राहण्यासह हलक्या सरींची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्रातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालार्थ प्रणालीवर ई-KYC बंधनकारक करण्यात आली आहे। 3 वेळा मुदतवाढ देऊनही हजारो कर्मचाऱ्यांची प्रक्रिया अपूर्ण आहे। आता 20 सप्टेंबरपर्यंत ई-KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे। मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास ऑक्टोबर महिन्याचे नोव्हेंबरमध्ये मिळणारे वेतन रोखले जाणार आहे। संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार बिलही अपलोड केले जाणार नाही। यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केले। शालार्थ प्रणालीतील गैरप्रकार आणि त्रुटींच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। मुंबईतील कुर्ला या ठिकाणी कुरेशीनगर परिसरात शुक्रवारी पहाटे 3:30च्या सुमारास भीषण दुर्घटना घडली आहे। JCB मशीन क्रेनच्या सहाय्याने उचलत असताना अचानक क्रेन आणि JCB खाली कोसळली। या दुर्घटनेत 8 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। क्रेनचा काही भाग 2 घरांवर त्यासोबतच रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळला। त्यामुळे एक कार आणि ऑटो रिक्षाचे नुकसान झाले। घटनास्थळी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून क्रेन हटवण्याचं काम सुरू आहे। राज्यात साखरेच्या दरानं मोठी उसळी घेतली असून घाऊक बाजारात साखरेचा दर 7500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे। हिंगोलीत किरकोळ दर 75 रुपये तर वाशिममध्ये 80 रुपये प्रति किलो गेले आहेत। पुण्यात साखर 72 रुपये किलो तर मुंबईत 60 ते 65 रुपये किलो दराने विक्री होतीये। वाढत्या दराचा थेट परिणाम मिठाई व्यवसायावर होऊ लागलाय। पेढे, बर्फी, गुलाबजामुन, जिलेबी आणि लाडू तयार करण्याचा खर्च वाढलाय। त्यामुळे आगामी काळात मिठाईच्या किमती वाढण्याची शक्यता असून साखरेच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटलाही बसणार आहे। बेळगावच्या वेगा ऑटोने 1500 ग्रॅम वजनाचं एक्सर X कार्बन हेल्मेट बाजारात आणले। या हेल्मेटला ECE 22.06 DOT आणि ISI अशी 3 प्रमुख सुरक्षा प्रमाणपत्रे मिळाली आहेत। कार्बन फायबर पासून तयार करण्यात आलेलं हे ऑफ रोड हेल्मेट बेळगावमध्ये डिझाईन आणि निर्मिती करण्यात आले। वजन कमी असल्यामुळे दीर्घकाळ रायडिंग करताना मान आणि डोक्यावरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे। हेल्मेटच्या अनावरणावेळी वेगा ऑटोचे अध्यक्ष दिलीप चांडक आणि व्यवस्थापकीय संचालक गिरीधारी चांडक यांनी उत्पादनामागील तंत्रज्ञान आणि सुरक्षेला दिलेलं महत्त्व स्पष्ट केलं। सोनं आणि चांदीच्या दराबाबत गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारा दावा समोर आलाय। रिच डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव $10,000 आणि चांदीचा भाव $200 प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतो। भारतीय रुपयात याचा अर्थ सोनं प्रति 10 ग्रॅम सुमारे 3 लाख आणि चांदी प्रति किलो सुमारे 6 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते। अमेरिकेच्या वाढत्या राष्ट्रीय कर्जामुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते असा त्यांचा दावा आहे। बांगलादेशमध्ये 1991 नंतर तब्बल 35 वर्षांनी राष्ट्रपती पदासाठी थेट निवडणूक झाली। सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे उमेदवार मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी 255 मतं मिळवत विजय मिळवला। त्यांचे प्रतिस्पर्धी आणि लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार कर्नल ओली अहमद यांना 88 मतं मिळाली। एकूण 349 नोंदणीकृत मतदारांपैकी 343 जणांनी मतदान केलं। मिर्झा फखरुल हे आज बंगभवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत। माजी राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली।
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने पाकिस्तान विरुद्धच्या लीड्स कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी 66 धावांची खेळी करत रूटने वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 3000 धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच कर्णधार ठरलाय. याशिवाय रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या विक्रमात सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले. दरम्यान मायदेशातील कसोटीत सर्वाधिक धावांचा रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडण्यापासून रूट अवघ्या 37 धावांपासून दूर आहे. पॉन्टिंगच्या 7578 धावांच्या तुलनेत रूटच्या नावावर 7542 धावा आहेत. संजय नार्वेकर यांच्या अफरातफरी या आगामी मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालंय. नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं आणि पोलिसांची धावपळ, त्यासोबतच बंदुकीमुळे निर्माण झालेला गोंधळ या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळतंय. मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित हा चित्रपट 9 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. पैशांभोवती फिरणाऱ्या या कथेत नेमका कोणता गोंधळ होतो याची उत्सुकता मोशन पोस्टरने वाढवली आहे.